नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. इग्नाइट अकॅडमीमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, कालच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेचा पेपर झाला आणि यामध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे म्हणजेच अप्लाइड मेकॅनिक्सचे 14 क्वेश्चन्स हे विचारले गेले होते. या क्वेश्चनचं आपण डिटेल सोल्युशन बघणार आहोत आणि इथे जे काही क्वेश्चन्स घेतले मी 14 क्वेश्चन्स सो हे ए सेटच्या सिक्वेन्सने घेतलेले आहेत. सो तुमचा जो काही रिस्पेक्टिव्ह सेट असेल त्यामध्ये ह्या क्वेश्चनचं आन्सर जे आहे तुम्ही ते क्रॉस चेक करू शकता. ओके, सो आपण स्टार्ट करूया पहिला क्वेश्चन पासून, जो की अप्लाइड मेकॅनिक्स मध्ये विचारलेला आहे. विच फोर्स सिस्टम रिक्वायर्ड वन फोर्स इक्वेशन इन द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड वन मोमेंट इक्वेशन अबाउट अन ॲक्सिस नॉर्मल टू द प्लेन ऑफ फोर्स. ओके, आता इथं लक्ष द्या. क्वेश्चन मध्ये म्हटलंय एक फोर्स इक्वेशन, एक मोमेंट इक्वेशन. मोमेंट इक्वेशन मीन्स व्हॉट, की ही जी सिस्टीम आहे ती नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम असली पाहिजे, नॉन कॉन्करंट. आता ऑप्शन मध्ये जर बघितलं मित्रांनो, डायरेक्टली दोन ऑप्शन हे डिलीट होतात. म्हणजे पहिला ऑप्शन डायरेक्टली डिलीट होतं बिकॉज इट इज इक्विलिब्रियम ऑफ कोलिनियर फोर्सेस. कोलिनियर म्हणजे काय, दोन फोर्सेस कोलिनियर आहेत म्हणजे ते कॉन्करंट सुद्धा आहेत. त्यानंतर लास्ट ऑप्शन जो आहे तो पण डायरेक्टली कट होतो. याच्यामध्ये म्हटलंय की इक्विलिब्रियम ऑफ कॉन्करंट फोर्स सिस्टीम. आता 50-50 चान्सेस झाले. आता मुलं इथं दोघांना घेऊन कन्फ्यूज होत असतात. आता ऑप्शन नंबर 3 जो आहे त्याचा मिनिंग आहे जनरल फोर्स सिस्टीम. आणि जनरल फोर्स सिस्टीमचा मिनिंग काय असतो की ती इन्क्लाइन ही असू शकते. मग त्या केसमध्ये एक्स, वाय आणि परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये असणारा मोमेंट हे तिघं आपल्याला 0 असावे लागतात. पण यामध्ये फक्त काय मेन्शन केलंय की इन द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर टू दॅट डायरेक्शन मोमेंट इक्वल टू 0 असला पाहिजे. सो ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे राजांनो ते असणार ऑप्शन नंबर 2 मीन्स इक्विलिब्रियम ऑफ पॅरलल फोर्स सिस्टीम. ऑप्शन नंबर 3 त्याचं रॉंग असेल. म्हणजे बघा, जर का पॅरलल फोर्स सिस्टीम असेल अलॉंग द वाय डायरेक्शन, सो याच्या इक्विलिब्रियम साठी समेशन ऑफ द फोर्सेस इन व्हर्टिकल डायरेक्शन मीन वाय डायरेक्शन 0 पाहिजे. आणि याचा जो मोमेंट आहे समेशन ऑफ द मोमेंट, याचा जो काही मोमेंट असेल, आता हा वाय डायरेक्शन मध्ये असणारा फोर्स जो आहे हा परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये काय करेल, मोमेंट क्रिएट करेल. सो मोमेंट अबाउट जर सपोज एक्स असेल तर त्या डायरेक्शन मध्ये मोमेंट काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. सो करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर 2. आता नेक्स्ट आपण क्वेश्चन बघूयात. आता बघा काय क्वेश्चन दिलेला आहे. हा खूप सिंपल क्वेश्चन होता, फ्रिक्शनच्या बेसिसवरती विचारलेला प्रश्न. की एक लॅडर आहे इज रेस्टिंग ऑन ए रफ ग्राउंड. ग्राउंड जो आहे मित्रांनो रफ ग्राउंड आहे. रफ ग्राउंड आहे म्हणजे काय, फ्रिक्शनल फोर्स तिथं डेव्हलप होणार आहे. अँड अगेन्स्ट ए स्मूथ व्हर्टिकल वॉल. आता ही जी वॉल आहे व्हर्टिकल वॉल ही स्मूथ आहे. स्मूथ व्हर्टिकल वॉल असेल सो कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू आला 0. म्हणजेच काय मित्रांनो, फ्रिक्शनल फोर्स सुद्धा आला 0. आणि आपल्याला खाली क्वेश्चन्स मध्ये ऑप्शन्स मध्ये बघा कशा पद्धतीचे सेंटेन्स दिलेले आहेत. द फोर्स ऑफ फ्रिक्शन विल ऍक्ट, फोर्स ऑफ फ्रिक्शन डाउनवर्ड ॲट इट्स अप्पर एंड, upward at its upper end, 0 at its upper end and perpendicular to the wall at its upper end. सगळे चारही सेंटेन्स जे आहेत ते अप्पर एंड बद्दल दिलेले आहेत. आणि जर तुम्ही बघितला अप्पर एंड, आता बघा हा लॅडर अशा पद्धतीचा असेल. इथं अप्पर एंड जर का तुम्ही बघितला मित्रांनो, हा अप्पर एंड रेस्ट करतो स्मूथ व्हर्टिकल वॉल वरती. आणि स्मूथ वॉल आहे म्हणजे काय, फ्रिक्शनल फोर्स 0 आहे. सो याचा आन्सर करेक्ट येईल ऑप्शन नंबर 3 की 0 ॲट अ अप्पर एंड. नेक्स्ट हा सिंपल क्वेश्चन होता फ्रिक्शनच्या बेसिसवरती. नेक्स्ट आता हा क्वेश्चन अगेन द इक्विलिब्रियम बेसिस क्वेश्चन आहे बघा. आणि हा क्वेश्चन आधीच्या इक्विलिब्रियम क्वेश्चन पेक्षा सोपा होता, कारण त्या क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन तयार होण्याचे चान्सेस आहेत. बरेचशा विद्यार्थ्यांनी जनरल सिस्टीम असंही आन्सर क्लिक केलेलं असेल, पण हा खूप सोपा प्रश्न होता. आता इथं काय म्हटलंय बघा की व्हेन ए बॉडी इज इन इक्विलिब्रियम देन विच स्टेटमेंट्स आर करेक्ट. वेन द बॉडी इज इन इक्विलिब्रियम, सो इक्विलिब्रियम मध्ये आहे त्यावेळेस काय होणार की समेशन ऑफ द मोमेंट अबाउट एनी पॉइंट इक्वल टू 0 अँड समेशन ऑफ फोर्सेस अलॉंग द डायरेक्शन इज इक्वल्स टू 0. लास्टचे दोन ऑप्शन तर डायरेक्टली इथं कट होत असतात. आता हे जे स्टेटमेंट आहे फॉर जनरल सिस्टीम आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 हे दोघंच्या दोघं करेक्ट आहे. सो हा पण बरोबर आहे आणि हा पण बरोबर आहे. आणि खाली बघा तुम्हाला कोड दिलेले आहेत. सो ए आणि बी ज्यामध्ये असेल तो कोड जो आहे मित्रांनो दॅट इज दी करेक्ट. सो बघा ए आणि बी, ए बी. So summation of the moments about any point equal to 0, summation of forces along the direction. So A आणि हा आहे इथं B, A B. So option number 3 जो आहे that is the correct one, A आणि B. So हे दोघंच्या दोघं काय आहेत, बरोबर आहेत. C आणि D मध्ये बघा summation of moment not equal to 0, summation of moment not equal to 0. So ही इक्विलिब्रियम ची कंडिशन नाहीये, तिथं रिझल्टंट राहणार. ठीक आहे, इक्विलिब्रियम मध्ये रिझल्टंट आपला 0 होतो. सो खूप सोपा क्वेश्चन होता इक्विलिब्रियम बेस. नेक्स्ट
आता हे काही न्यूमेरिकल्स होते, एक 3 ते 4 न्यूमेरिकल्स विचारले गेले होते. जर इन जनरल तुम्ही अप्लाइड मेकॅनिक्सचा पेपर जर बघितला तर प्रिव्हियसली जे पेपर्स झालेत ना त्यांच्या तुलनेने हा पेपर थोडा डिफिकल्ट होता. याचं कारण डिफिकल्ट इन द सेन्स लेंदी होता. याचं कारण की यामध्ये जे न्यूमेरिकल जे आहेत ते 3 ते 4 न्यूमेरिकल्स विचारले गेले आणि त्यामुळे थोडासा हा लेंदी होतो प्रिव्हियस क्वेश्चन पेपरच्या कंपॅरेटिव्हली. ठीक आहे, मग आता हा बघा, हा प्रश्न कशा पद्धतीचा आहे लक्ष द्या. आता बघा मित्रांनो, an aeroplane begin its takeoff run at a with zero velocity. सो एक झिरो वेलोसिटीने हा काय करतोय, टेक ऑफ करतोय विथ ए कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन. सो मित्रांनो त्याचं जे काही ऍक्सेलरेशन आहे ते कसं आहे, कॉन्स्टंट, विथ ए कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन. नोविंग दॅट इट बिकम्स एअरबॉर्न टू 30 सेकंड. सो टाइम पिरियड दिलेला आहे 30 सेकंड, 30 सेकंडचा टाइम पिरियड दिलाय ऍट बी. अँड द डिस्टन्स बिटवीन ए बी, डिस्टन्स बिटवीन ए बी जे आहे तर आम्ही एस ने डिनोट करतो. एस इज द डिस्टन्स बिटवीन ए बी आणि ते किती दिलेलं आहे 900 मीटर. व्हॉट इज द ऍक्सेलरेशन अँड टेक ऑफ व्हेलॉसिटी ऑफ एअरप्लेन. सो आधी ऍक्सेलरेशन विचारलेलं आहे. कॉन्स्टंट ऍक्सेलरेशनचा प्रॉब्लेम जर का असेल, आपण बघा जेव्हा लाईव्ह सेशन बघत होतो रिव्हिजनचे त्याही वेळेस मी तुमची रिव्हिजन करून दिली होती मित्रांनो, की कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन असेल तर न्यूटनचे फॉर्म्युले यूज करायचे. मग बघा न्यूटनचा जो काही फॉर्म्युला आहे मोशन बद्दलचा, u इज इक्वल v इज इक्वल टू यू प्लस ए टी, हा मी यूज करणार. आता बघा याची फायनल जी वेलोसिटी आहे, इनिशियल वेलोसिटी त्याची काय आहे रे, 0 आहे आणि फायनल वेलोसिटी जी आहे या प्लेनची ती आपल्याला काढायची पण आहे. सो या इक्वेशनचा आपण यूज करू शकतो, या इक्वेशनचा आपण यूज करू शकतो. सेकंड की डिस्टन्स आपल्याला माहिती आहे ना, डिस्टन्स माहिती आहे, टाइम माहिती आहे. सो जे सेकंड इक्वेशन आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 एटी स्क्वेअर, जर का या इक्वेशनचा यूज केला मित्रांनो, एस किती दिलेला आहे 900, इनिशियल वेलोसिटी किती आहे 0, त्यामुळे यू टी ही टर्म काय असणार 0. 1/2 ऍक्सेलरेशन जे आहे ते आपण कॅल्क्युलेट करूयात आणि टाइम पिरियड किती दिलेला आहे 30 चा स्क्वेअर. 30 चा स्क्वेअर म्हणजे 900, 900 गेट कॅन्सल, 2 ला इकडे घेऊन जा. सो ऍक्सेलरेशन तुम्हाला मिळेल 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर दोन ऑप्शन मध्ये अवेलेबल आहे. आता हा ऍक्सेलरेशन जो आहे कॉन्स्टंट आहे तो जर का तुम्ही इथे सबस्टिट्यूट केला सो तुम्हाला याच्यापासून फायनल वेलोसिटी मिळेल, इनिशियल वेलोसिटी 0, ऍक्सेलरेशन इज 2 आणि टाइम पिरियड आहे 30. सो वेलोसिटी मिळेल मित्रांनो 60 मीटर पर सेकंड. सो वेलोसिटी आधी बघा 60 मीटर पर सेकंड वेलोसिटी आणि ऍक्सेलरेशन जे आहे ते 2. सो ऑप्शन नंबर 3 जो आहे दॅट इज द करेक्ट वन. ऍक्सेलरेशन 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, वेलोसिटी 60 मीटर पर सेकंड. सो खूप सोपा आहे. कॉन्स्टंट ऍक्सेलरेशनचे प्रॉब्लेम जे आहेत ते कायनेमॅटिक इक्वेशन जे आहेत न्यूटनचे त्यांचा वापर करून आपण सॉल्व्ह करत असतो. नेक्स्ट, ड्युरिंग द इम्पॅक्ट ऑफ टू मुव्हिंग बॉडीज, इम्पॅक्ट बेसिसवर क्वेश्चन आहे आणि खूप सिंपल क्वेश्चन होता, याचं डायरेक्टली आन्सर आपण सांगू शकतो. आणि मोस्ट ऑफ द काय एक लक्षात असू द्या की ज्या वेळेस ए बी सी असे ऑप्शन जर अवेलेबल असतील ऑल ऑफ द अबो, तर त्या क्वेश्चनमध्ये मेजॉरिटी केसेसमध्ये आन्सर जे आहे ते ऑल ऑफ द अबोज असतं. आणि इथेही तेच झालं की ड्युरिंग द इम्पॅक्ट ऑफ टू मुव्हिंग बॉडीज द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स अँड द ड्युरेशन ऑफ इम्पॅक्ट डिपेंड्स अपॉन. सो मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ऑफ इम्पॅक्ट आणि ड्युरेशन ऑफ इम्पॅक्ट जो आहे मित्रांनो तो शेप, वेलोसिटी आणि इलास्टिक प्रॉपर्टी तिघे यांच्यावर डिपेंड असतो, जे की ऑप्शन मध्ये 4 नंबरला अवेलेबल्स आहे ए बी अँड सी. सो खूप सिंपल क्वेश्चन होता बेस्ड ऑन दी इम्पॅक्ट. नेक्स्ट, ए बुलेट इज फायर्ड फ्रॉम ए हॉरिझॉन्टल. सो बघा हा क्वेश्चन हा अशा पद्धतीचा आहे की एक बुलेट आहे इज फायर फ्रॉम ए हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑफ 40 मीटर मेजर फ्रॉम ए बॉटम ऑफ 9.81 मीटर हाय व्हर्टिकल पोल. सो हा व्हर्टिकल पोल आहे ज्याची हाईट जी दिलेली आहे 9.81 मीटर आणि जो हॉरिझॉन्टल डिस्टन्स दिलेला आहे दॅट इज दी 40 मीटर. 40 मीटर इज द हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि या पॉइंट पासून बुलेट जी आहे ती फायर केलेली आहे. आणि क्वेश्चन काय आहे, कॅल्क्युलेट द टाइम रिक्वायर्ड फॉर ए बुलेट टू जस्ट क्लिअर ए अप्पर एंड ऑफ द पोल. सो बघा इथून जर का ही बुलेट फायर केली तर ती अशा पद्धतीने प्रोजेक्ट होणार मित्रांनो आणि या अप्पर एंड पर्यंत येण्यासाठीचा टाइम आपल्याला विचारला आहे. पण मित्रांनो हा क्वेश्चन जो आहे हा आयोग जो आहे फायनल आन्सर की मध्ये याला बाद करेल. याचं कारण असं आहे की ह्या क्वेश्चन मध्ये डाटा जो आहे तो इनसफिशियंट आहे, की हा जो काही प्रोजेक्टाईल आहे मीन्स बुलेट आहे त्याची वेलोसिटी काय असली पाहिजे ही गोष्ट इथं देणं गरजेचं होतं. सो इथं दिलेलं नाहीये, त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे हा फायनल आन्सर की मध्ये बाद होईल. ठीक आहे, सो डाटा अपूर्ण असल्यामुळे हा क्वेश्चन बाद केला जाईल मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, नेक्स्ट. आता ए मॅन वेइंग 800 न्यूटन इज इन द बोट and बोटचं वेट दिलंय 4000 न्यूटन which floating in a still lake if he jumps off the boat with absolute velocity 10, find the velocity of boat. दोघांचं वेट दिलेलं आहे, दोघांच्या वेलोसिटी मधलं रिलेशन. सो आपण इथं मोमेंट कन्झर्वेशनचं जे इक्वेशन आहे आपण ते यूज करू शकतो.
की मास ऑफ द बोट अँड वेलॉसिटी ऑफ द बोट, मास ऑफ द मॅन अँड वेलॉसिटी ऑफ द मॅन. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे इक्वेशन यूज करू शकतो. पण ऍक्च्युली राजांनो इक्वेशन मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे रे, की इथं आपल्याला दोघं साईडला काय दिलेलं आहे, वेट दिलेलं आहे, वेट. पण त्यासाठी मी काय करतो की दोघं बाजूला जी ने मल्टिप्लाय करून घेतो. जी ने जर का मी मल्टिप्लाय केलं, लक्ष द्या, दोघं बाजूला जर मी जी ने मल्टिप्लाय केलं, सो मास इंटू जी मीन्स व्हॉट, वेट ऑफ बोट अँड वेलॉसिटी ऑफ बोट. दिस इज वेट ऑफ मॅन अँड वेलॉसिटी ऑफ मॅन. चला, तीन गोष्टी अवेलेबल आहेत, चौथी गोष्ट आपण सहज फाइंड आउट करू शकतो. सो व्हॉट इज द वेट ऑफ द मॅन? वेट ऑफ द मॅन इज गिवन 800 न्यूटन. and what is the velocity of that man? jumps velocity दिलेली आहे, absolute velocity 10 मीटर पर सेकंड. then weight of the boat दिलेला आहे 4000 आणि velocity of boat आपल्याला विचारलेली आहे, velocity of boat. सो सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत, 1 2 3 1 2 3. ओके, 4 आणि हा. सो वेलॉसिटी ऑफ बोट जे आहे मित्रांनो ती येणार 2 मीटर पर सेकंड, 2 मीटर पर सेकंड, अँड दॅट इज ऑप्शन नंबर ए, 2 मीटर पर सेकंड. सो सिंपली काय करायचं, मोमेंट कन्झर्वेशनचं इक्वेशन आपल्याला यूज करायचंय. देन नेक्स्ट, द स्लोप ऑफ द वेलोसिटी डायग्राम. खूप सिंपल क्वेश्चन आहे. ठीक आहे, वेलोसिटी डायग्रामचा जो काही स्लोप असतो दॅट इज द ऍक्सेलरेशन. सो हा रेक्टिलिनियर मोशन बेसिस वरती क्वेश्चन आहे, पॅरामीटर वरती क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट, अगेन हा क्वेश्चन जो आहे सीजी, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, सेंट्रॉइड, सेंटर ऑफ मास यांच्यामधनं विचारलेला क्वेश्चन आणि खूप सिंपल क्वेश्चन, डायरेक्टली याचा आन्सर आपण देऊयात. शियर सेंटर आपल्याला सीजी विचारलेला आहे सर्क्युलर सेक्टरचा. मित्रांनो लक्ष द्या, सर्क्युलर सेक्टर मीन्स याने एरिया बद्दल डिस्कशन केलेलं आहे आणि एरियाचा असतो 2r sin अल्फा अपॉन 3 अल्फा. जर का याने सर्क्युलर आर्कचा विचारला असता, सेक्टरचा जो सेक्टर मीन्स व्हॉट, एरिया आला, सर्क्युलर आर्क जर राहिला असता तर त्या केसमध्ये ऑप्शन नंबर 2 त्याचं करेक्ट आन्सर राहिलं असतं. बट इट इज सेक्टर, त्यामुळे ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन बघू राजांनो, बघा द इक्वेशन ऑफ मोशन. आता लक्ष द्या, हे जे इक्वेशन आहे बरेचसे विद्यार्थी याला घेऊन सुद्धा कन्फ्यूज झाले. द इक्वेशन ऑफ मोशन कुड बी रिटन इन इक्विलिब्रियम इक्वेशन सिम्पली बाय इंट्रोड्युसिंग इनर्शिया फोर्स. इनर्शिया फोर्स कशामध्ये असतो, डी अलेम्बर्ट्स मध्ये. डी अलेम्बर्ट्सने काय केलं, जे काही न्यूटनचा सेकंड लॉ आहे, समेशन ऑफ द फोर्सेस इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन, याला फक्त अशा पद्धतीने रिअरेंज केलं. एम ला तो तिकडे घेऊन गेला. सो समेशन ऑफ फोर्स मायनस एम ए इज इक्वल टू 0. हे झालं डी अलेम्बर्टचं इक्वेशन विच इज नोन ॲज द डायनामिक इक्विलिब्रियम इक्वेशन. आणि राजांनो याच्यामध्ये हा जो काही एम ए असतो, दिस इज कॉल्ड ए इनर्शिया फोर्स. याला काय म्हटलं जातं, इनर्शिया फोर्स. ठीक आहे, इनर्शिया फोर्स. सो हे इक्वेशन, हे प्रिन्सिपल कुणाचं आहे, डी अलेम्बर्टचं प्रिन्सिपल आहे. सो ऑप्शन नंबर 1 जो आहे या क्वेश्चनचा तो करेक्ट असेल. नेक्स्ट बघूयात. आता अगेन हा क्वेश्चन जो आहे, हा क्वेश्चन न्यूमेरिकल आहे पण सोपा क्वेश्चन आहे. तर लक्ष द्या, काय म्हटलंय की ए ब्लॉक इज प्रोजेक्टेड. याला घेऊन आणखी बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज झाले की सर प्रोजेक्टेड आहे, पण लक्ष द्या पुढे काय म्हटलंय, अलॉंग द फ्लोर त्याला प्रोजेक्ट केला, मीन्स रेक्टिलिनियर मोशनचा प्रॉब्लेम आहे. विथ अन इनिशियल वेलोसिटी दिली राजांनो त्याची u इज इक्वल टू 7 मीटर पर सेकंड. ठीक आहे, अँड ए कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन. अगेन इथं वर्ड आला कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन, मायनस ऑफ 3.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू दिलेली आहे. व्हॉट विल बी द टाइम टेकन बाय द ब्लॉक टू कम टू द रेस्ट अँड करस्पॉन्डिंग डिस्टन्स ऑफ ट्रॅव्हल. सो आपल्याला टाइम विचारलेला आहे आणि डिस्टन्स विचारलेला आहे, कधीचं, ज्या वेळेस तो रेस्टला येईल म्हणजे त्याची फायनल वेलॉसिटी 0 होईल. ठीक आहे, मग आपल्याकडे इक्वेशन आहे की फायनल वेलॉसिटी इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी प्लस एटी. हे इक्वेशन आहे कायनॅमेटिक इक्वेशन गिवन बाय द न्यूटन्स. कधी यूज करायचं, कॉन्स्टंट ऍक्सेलरेशनला. फायनल वेलॉसिटी त्याची बनेल 0, इनिशियल वेलॉसिटी आहे 7, ऍक्सेलरेशन दिलाय मायनस ऑफ 3.5. ठीक आहे, आणि टाइम आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. हा 7 जर का इकडे गेला, इट बिकम मायनस ऑफ 7 डिवायडेड बाय मायनस ऑफ 3.5. सो यावरून मला टाइम भेटेल दॅट इज इक्वल्स टू 2 सेकंड. टाइम काय भेटला मला, 2 सेकंड. सो 2 सेकंड इथं 2 ऑप्शन्समध्ये अवेलेबल आहे, ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 4. आता यानंतर सेकंड काय आहे की डिस्टन्स पण विचारलंय. सो डिस्टन्ससाठी तुम्ही 2 इक्वेशन्स अवेलेबल आहेत. सेकंड इक्वेशन एस इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर, आणि थर्ड इक्वेशन दोघांपैकी कुणाचाही यूज करू शकतात. आता थर्ड इक्वेशनचा जर वापर केला की v स्क्वेअर इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as, तर तुम्हाला याच्यातनं पण तुम्हाला डिस्टन्स कॅल्क्युलेट करता येईल. फायनल वेलॉसिटी 0 आहे, इनिशियल वेलॉसिटीचा स्क्वेअर म्हणजे 49 झाला, बरोबर, मायनस 2 टाइम ऍक्सेलरेशन आहे मायनस ऑफ प्लस बनेल. आता मायनस साईन मी ऑलरेडी कन्सिडर करून टाकली. 3.5 इंटू एस, हा 49 जर का इकडे आला तर मायनस ऑफ 49 डिवायडेड बाय 7. सो यावरून डिस्प्लेसमेंट जे काही भेटेल ते भेटेल मला 7 मीटर. मी तिसरं इक्वेशन यूज केलं. तुम्ही एस इक्वल टू
ut प्लस 1/2 at स्क्वेअर हे जरी यूज केलं, ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, टाइमची व्हॅल्यू माहिती आहे, इनिशियल व्हेलॉसिटी, तरी तुमचा डिस्टन्स येईल 7 मीटर. सो टाइम आहे 2 सेकंड, डिस्टन्स आहे 7 मीटर. म्हणजे ऑप्शन नंबर 1 जो आहे राजांनो तो काय असणार, एकदम करेक्ट असणार. नेक्स्ट बघा, अगेन हा क्वेश्चन जो आहे न्यूमेरिकल क्वेश्चन आहे. ए रायफल ऑफ 5 kg मास फायर विथ अ बुलेट ऑफ 10 ग्रॅम. बघा इथं मास दिले 5 kg, इथं मास दिले 10 ग्रॅम रायफलचं आणि बुलेटचं. मास ॲट अ वेलॉसिटी ऑफ 30 मीटर पर सेकंड स्क्वेअर, डिटरमाइन द वेलॉसिटी. दोन गोष्टींचे मास दिले आणि दोन वेलॉसिटी दिलेले आहेत. सो अगेन जे काही बोट मॅनचं आपण इक्वेशन यूज केलं तेच आपण इथे यूज करणार, की बघा रायफलचं मास आणि रायफलची वेलॉसिटी, बुलेटचं मास आणि बुलेटची वेलॉसिटी. ठीक आहे, सिम्पली हे इक्वेशन आपण कम्पेअर करणार. मग बघा दिलेल्या गोष्टी ज्या आहेत आपण तिथे व्यवस्थित सबस्टिट्यूट करूया. व्हॉट इज द मास रायफल ऑफ 5 kg मास, 5 kg. ओके, आणि वेलॉसिटी पण चेक करू पुढे आपण. फायर ए बुलेट ऑफ 10 ग्राम मास ॲट अ वेलॉसिटी. जी बुलेट आहे त्याचं 10 ग्राम मास आहे, म्हणजे केजी मध्ये किती बनेल तो, 10 × 10⁻³ आणि त्याची वेलॉसिटी कितीने फायर केलाय त्याला, 300 मीटर पर सेकंडने. आणि आपल्याला काय विचारलं, डिटरमाइन द वेलॉसिटी विथ विच द रायफल्स रिकॉइल्स. सो वेलॉसिटी ऑफ रायफल आपल्याला विचारलेली आहे. मग बघा हा 10⁻³ 1, 2 आणि 3 सोबत कट होईल. इकडे काय राहील राजांनो, फक्त 3 राहणार आहे. आणि हा आहे 5 kg, सो डिवायडेड बाय 5. सो यावरून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो, वेलॉसिटी, आणि दॅट इज इक्वल टू 0.6 मीटर पर सेकंड. सो ही वेलॉसिटी आली 0.6 मीटर पर सेकंड, दॅट इज ऑप्शन नंबर 2. ओके, नेक्स्ट. हा, आता हा फ्रिक्शनचा क्वेश्चन आहे, पण बरेचसे विद्यार्थी इथं कन्फ्यूज असतील. हा क्वेश्चन थोडा, हा जो क्वेश्चन म्हणू आपण की जो आपला सिलेबस आहे त्याचा थोडा डीप मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. आणि याचा आन्सर आहे, इफ द फ्रिक्शन अँगल φs इज लार्जर दॅन द लीड अँगल. फ्रिक्शन अँगल जर लार्ज असेल लीड अँगल वरून, तर याचा आन्सर असतं सेल्फ लॉकिंग. सो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन फॉर दिस क्वेश्चन. नेक्स्ट, ए रॉड. आता इथं बऱ्याचदा विद्यार्थी जे आहेत चुका केलेल्या आहेत. लक्ष द्या की एक रॉड आहे ABC, बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी इथं चुका केलेल्या आहेत. काही विद्यार्थ्यांनी याला शांत डोक्याने सॉल्व्ह करून हा क्वेश्चन जो आहे सॉल्व्ह केलेला आहे, की एबीसी एक रॉड आहे, ज्याचं वेट आहे 50 न्यूटन अँड 1.5 मीटर त्याची लेंथ आहे. सिम्पली सपोर्टेड ॲट एंड ए. एंड ए ला तो सिम्पली सपोर्टेड आहे, हे झालं एंड ए. ठीक आहे, अँड पासेस ओव्हर ए रोलर सपोर्ट ॲट बी विच इज 1 मीटर अवे फ्रॉम एंड ए. सो हे डिस्टन्स आहे 1 मीटर, हा सपोर्ट झाला बी, आणि रिमेनिंग डिस्टन्स जे आहे ते आहे 0.5 मीटर, कारण टोटल एबीसी जो आहे तो 1.5 आहे. ठीक आहे, आणि ह्या एबीसी ह्या रॉडचं जे काही वेट आहे राजांनो ते 50 न्यूटन आहे. सो वेट कुठे ऍक्ट असेल, बरोबर सेंटरला, बरोबर सेंटरला. मग याचा जो सेंटर आहे बघा 1.5, याचा सेंटर किती असणार, 0.75. बरोबर, मी पेन थोडा चेंज करतो. बघा हा झाला सपोज वेट, त्याची व्हॅल्यू आहे 50 न्यूटन, 50 न्यूटन 50, आणि तो किती डिस्टन्स वरती ऍक्ट झालेला आहे, फ्रॉम दिस 0.75 मीटर, आणि हे डिस्टन्स किती असेल आता 0.25 मीटर. ओके, अशी परिस्थिती आहे. आता प्रश्न काय दिलाय की व्हॉट विल बी द मॅक्झिमम लोड दॅट कॅन बी अप्लाइड ॲट अ सेकंड एंड ऑफ द रॉड, मीन्स सी. इथं किती लोड आपण अप्लाय करायचा, P, so that the rod does not topples, so that the rod does not topples means राजांनो आपल्याला at verge किंवा आपल्याला तो does not topples means what, की जी रिॲक्शन असेल ए ची. बघा तुम्ही इथं जर का तुम्ही लोड अप्लाय केला, इथं लोड अप्लाय केल्यानंतर चान्सेस काय की हा रॉड जो आहे हा असा वरच्या डायरेक्शन मध्ये निघून जाईल, बरोबर का नाही. सो आपल्याला पी ची अशी व्हॅल्यू, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ पी आपल्याला कॅल्क्युलेट करायची, की फॉर दॅट द रॉड इज डज नॉट टॉपल, मीन्स व्हॉट, की इथं असणारी जी रिॲक्शन आहे, या सपोर्टची जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन झाली पाहिजे 0. 0 मीन्स व्हॉट, की जो काही लोड येईल आणि रिॲक्शन ही इक्वल असेल. सो या केसमध्ये जी रिॲक्शन आहे व्हीए रिॲक्शन ही असली पाहिजे 0. मग व्हीए रिॲक्शन जर 0 असली तर आपल्याला हा लोड कॅल्क्युलेट करायचा आहे. याची व्हॅल्यू आहे 50 न्यूटन. टेक अ मोमेंट अबाउट बी, समेशन ऑफ द मोमेंट ऑफ ऑल फोर्सेस अबाउट बी इज इक्वल टू व्हॉट, 0. सो हा 50 न्यूटनचा जो फोर्स आहे 50 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 0.25 आणि P इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 0.5. सो याचा वापर करून जर आपण सॉल्व्ह केलं मित्रांनो, दिस गेट कॅन्सल 2, आणि P ची व्हॅल्यू याच्यावरून येते 50/2 म्हणजेच 25 न्यूटन. दॅट इज युअर ऑप्शन नंबर 1, 25 न्यूटन. ओके, काही विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन लेंदी वाटल्यामुळे स्किपही केलाय. सो काही हरकत नाही, क्वेश्चन थोडा लेंदी होता आणि त्याचे जे सेंटेन्स आहे ते समजायला थोडी अवघड होती. ठीक आहे, नेक्स्ट.
आता बघा मित्रांनो, हे जे क्वेश्चन्स होते हे जवळजवळ 14 क्वेश्चन्स आपल्याला विचारलेत अप्लाइड मेकॅनिक्सचे. तर मी तुम्हाला आधी पण सांगितलं की अप्लाइड मेकॅनिक्सचा हा जो काही पेपर होता 14 मार्क्सचा, सो प्रिव्हियस पेपरच्या तुलनेने हा जो काही पेपर आहे हा पेपर थोडासा लेंदी पेपर होता ड्यू टू द न्यूमेरिकल्स याच्यामध्ये यूज केलेत 4 ते 5 न्यूमेरिकल्स, आणि त्यांची लँग्वेज पण थोडी हार्ड करण्यात आली होती. त्यामुळे हा क्वेश्चन जो पेपर आहे थोडा मेकॅनिक्सचा लेंदी वाटतो. ठीक आहे. सो 14 पैकी काही विद्यार्थ्यांनी एक 6-7 मार्क्स याचा स्कोर केला असेल, ॲव्हरेज स्कोर चांगला आहे, किंवा काहींनी 10-11 पण केला असेल तरी बेस्ट आहे. ठीक आहे. सो यानंतर ऑलरेडी आपण अप्लाइड मॅथमॅटिक्सची जी काही आन्सर की आहे ती व्हिडिओ स्वरूपात आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केली आहे. तिथे मित्रांनो एक छोटीशी करेक्शन तुम्हाला करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये एक डिग्रीचा क्वेश्चन आपल्याकडनं, डिग्रीच्या क्वेश्चनचं एका डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री रॉंग घेतली गेली आहे. तर तो क्वेश्चन मी परत एकदा एक्सप्लेन करतो, म्हणजे तुम्ही जे आहे ते क्रॉस चेक करू शकता. मॅथचा सेट ए आपण ऑलरेडी एक्सप्लेन केला आहे. त्यामध्ये 15 नंबरचा क्वेश्चन होता की द डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आणि मित्रांनो इथं मी आन्सर त्यावेळेस 1.5 सांगितलं, पण एक गोष्ट इथं लक्षात घ्या की डिग्री जी आहे ती कधी फ्रॅक्शनमध्ये नसते. सो हा 1.5 मीन्स वाट की 3/2 आहे, 3/2. सो हा फ्रॅक्शन जर मला रिमूव्ह करायचा असेल तर मी दोघं बाजूला काय करतो, दोघं बाजूला मी स्क्वेअरिंग करतो. आणि स्क्वेअरिंग जर का केलं दोघं बाजूला तर बघा हा 2 गेट कॅन्सल, आणि याची जी डिग्री येते ती डिग्री येते 3. म्हणजे ऑप्शन नंबर सी जो आहे तो करेक्ट आहे फॉर दिस क्वेश्चन. सो अशा पद्धतीने मित्रांनो जे काही मॅथमॅटिक्स आणि मेकॅनिक्सचे व्हिडिओ सोल्युशन होते क्वेश्चन्सचे आपण आता हे चॅनलवरती अपलोड केलेत. त्याने तुम्ही काय करू शकतात की ह्या गोष्टी क्रॉस चेक करू शकतात. आता एक 4 दिवसामध्ये, 3 ते 4 दिवसामध्ये आयोगाची पहिली आन्सर की येईल. त्यानंतर तुम्ही तुमचे मार्क्स काउंट करा, आणि मार्क्स काउंट करत असताना डायरेक्टली तुम्ही OMR शीट जी आहे ती चेक नका करू, तर क्वेश्चन पेपर पण सोबत असू द्यायचा. म्हणजे काही वेळेला कसं असतं की आयोगाकडनं काही क्वेश्चन जे आहेत, काही ऑप्शन जे आहेत त्याचे आन्सर पण चुकीचे येऊ शकतात. तर त्यावेळेस तुम्ही अपील करू शकतात पुढच्या येणाऱ्या 7 दिवसामध्ये. येते लक्षात. सो अशा पद्धतीने क्वेश्चन पेपर, OMR आणि आयोगाची आन्सर की हे सोबत ठेवून तुमचे मार्क्स जे आहेत ते मित्रांनो तुम्ही कॅल्क्युलेट करायचे आहेत. एकदा प्रीच्या आन्सर की आल्यानंतर, पहिली आन्सर की आल्यानंतर मग आपण कट ऑफ बद्दल डिस्कशन करूया. पण साहजिक आहे जो काही कट ऑफ आहे हा कट ऑफ 35-40च्या रेंजमध्ये असण्याची शक्यता असेल. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमचा मेन्सचा अभ्यास जो आहे तो तुम्ही चालू ठेवायचा. एक्झॅक्ट कट ऑफचं जे काही प्रेडिक्शन असेल ते आयोगाची आन्सर की आल्यानंतरच आपण देऊयात. ओके, थँक्यू. जर काही या क्वेश्चन्सना घेऊन कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये मला सुचवू शकता. थँक्यू.